आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं आणि त्याचा थेट परिणाम झाला तो भारतातल्या हॉटेल व्यवसायावरती. गॅस पुरवठा खंडित झाल्याने, गॅसची कमतरता भासल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत, हॉटेल मालक जे आहेत, ते इंडक्शनवरती स्विच झाले होते आणि अनेकांनी आपल्या हॉटेल्समध्ये इंडक्शन बसवून घेतले होते. मी सध्या आहे मुंबईच्या दादर भागामध्ये असणाऱ्या द ग्रेट पंजाब रेस्टॉरंटमध्ये. आपण इथे आधी सुद्धा आलो होतो. यांनी जेव्हा इंडक्शन्स बसवले होते, आता जवळपास 20 दिवस झाले आहेत. आज आपण त्यांच्या किचनमध्ये जाणार आहोत आणि नेमकी इंडक्शनची एफिशियन्सी काय आहे, इंडक्शनची क्षमता काय आहे ते आपल्याला खरं तर जाणून घ्यायचं आहे. इंडक्शन लावल्यानंतर त्यांचं जे काम आहे ते त्याच स्पीडमध्ये, त्याच वेगाने होतं आहे की धीम्या गतीने सुरू होतं, आपल्याला विचारायचं आहे. आपल्यासोबत हॉटेलचे मॅनेजर सर आहेत. सर, तुमचं नाव काय? संजय. सर, मी आलो होतो याच्या आधी सुद्धा, जेव्हा तुम्ही इंडक्शन लावले तेव्हा जवळपास त्याला 15 दिवस झाले असतील, 20 दिवस झाले असतील. मला सांगा, इंडक्शन तुम्ही आता लावलं, पण इंडक्शनची क्षमता आहे का, की जी तुमची क्षमता म्हणजे काम जे आहे ते फुलफिल करत आहे? अजून तर सध्या सर बघायला गेलं तर इंडक्शन आम्हाला पहिल्यासारखं म्हणजे जे रिझल्ट्स आहेत ते देत नाहीये. कारण की त्याच्यामध्ये प्रोसेस जे आहे जेवण बनवण्याचं किंवा त्याला शिजवायचं किंवा करायचं त्याला भरपूर वेळ लागतोय. जिथे आम्हाला पहिले गॅसच्या टायमाला 15 ते 20 मिनिटं लागायचे, आता अर्धा तास लागतो जेवण शिजवायला. आणि कस्टमरला गरम द्यायपर्यंत पण जेव्हा तिथे 5 मिनिटं लागायचे होते, आता ते 15 मिनिटं लागतात त्याला गरम करून द्यावं लागतं. अच्छा, आता इकडे काय शिजवताय तुम्ही? सध्या बघा, मी सकाळी मटण चढवलं होतं याच्यावर. ते सकाळी मी 9 वाजता मटण चढवलेलं आहे. आता सुमारे बघायला गेलं तुम्ही 12:30 वाजलेत, पण ते सध्या अजूनपर्यंत शिजलेलं नाहीये. ओके. पहिले कसं होतं की आम्ही 9 वाजता चढवलं की 10:30 पर्यंत आमचं मटण शिजून रेडी होऊन आम्ही परत त्याला दुसऱ्या कामासाठी लावायचो. पण अजून सध्या 12:30 वाजून गेलेले, 3.5 तास होऊन गेलेले, ते अजून शिजत नाहीये. म्हणजे हा वेगळा खर्च आहे की अजून शिजत नाहीये. लाईट बिल येणार ते वेगळं येणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढचं काय प्रोसेस आहे अजून माहिती नाही. म्हणजे बेसिकली जेव्हा एखादा कस्टमर येतो तो ऑर्डर देतो, तर ज्या वेगाने त्याला ऑर्डर मिळायची ती पण आता कुठेतरी टर्नअराउंड टाइम डिले होते. एक्झॅक्ट. कारण की कसं आहे, पहिले आता नॉर्मल एखाद कस्टमर असला तर त्याला काढून देता येत होतं. 2-3 कस्टमर आले तर एकाच आयटमला काढायला 10 मिनिटं 15 मिनिटं लागतात, दुसरा कस्टमर वेट करतोय. मग त्याच्या टेबलावर पण एक डिश गेली तर तो बोलतो उसका डिश आ गया, मेरा डिश नाही आया. पण ते इंटरनल काय चालतं ते आम्हालाच माहिती आहे. पण कस्टमरला एक्सप्लेन करावं लागतं, सर अशी पद्धत आहे. मला सांगा, आता बेसिक गोष्टी असतात, बटाटे उकडतो आपण किंवा दूध तापवतो, तर त्याला आधी किती वेळ लागायचा, आता किती वेळ लागतोय? आता बटाटे सकाळी जरी आपण उकडायला ठेवले हार्डली 45 मिनिट्स लागायचे, आता तरी 1.25 तास लागून जातो. आणि पहिले पाणी बॉईल होणार, त्याच्यामध्ये बटाटे टाकले जाणार. पाणी बॉईल व्हायला किती वेळ लागतोय? पाणी बॉईल व्हायला 25 ते 30 मिनिटं पाणी बॉईल व्हायला होऊन जाते. आणि गॅसवरती किती वेळ? आणि गॅसमध्ये 10 मिनिटात. अच्छा, म्हणजे ऑलमोस्ट डबल वेळ जातोय. एक्झॅक्टली. बटाटे उकडायला ही परिस्थिती आहे, मटन तर लांबचीच गोष्ट झाली ती आता. आणि तुम्ही कदाचित दूध आठवत पण असाल तर. एक्झॅक्टली. आम्हाला दही लावायसाठी, कारण की बघा आम्ही दही बाहेरून मागवत नाही, आमची सेल्फ मेड दही असते. पण सकाळी आम्हाला ते 5 लिटर दूध जरी, आता सुरुवातीला जेव्हा गॅस होते तेव्हा 15 मिनिटं आम्हाला दूध उकडायला लागायचे आणि ते थंड करून आम्ही दही लावून टाकायचो. आता सकाळी समजा आधी आम्ही 9ला दूध जरी चढवलं ना तर 11:30 पर्यंत ते आटवण्यामध्येच जातं. कारण की जोपर्यंत त्या दुधातलं पाणी आटत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या दहीचं टेक्स्चर भेटत नाही. बरं, आता मला सांगा, तुम्ही अनेक तुमच्या कस्टमर्स इथे खात असतील, होम डिलिव्हरी तुम्ही देत असाल, टेस्टमध्ये काही फरक जाणवलाय? कस्टमर रिव्ह्यू काय आलाय का? 2-3 कस्टमरचे कंप्लेंट्स आले की पहिल्यासारखं जेवण नाही हे करून. कारण की जे हाय फ्लेमवर जे प्रेशर लागतं जेवणाला आणि जे लो फ्लेमवर जे बाहेर निघतंय त्याचा आउटपुट बरोबर येत नाही. म्हणजे कसं झालंय की आपण एक गोष्ट त्यांना गरम करून दिलेली आहे. फक्त त्यांनी मागितले, आम्हाला दाल मखनी मागितलेली, आम्ही दाल मखनी दिली त्याला प्रिपेअर करून, बट अप टू नॉट इज सॅटिस्फॅक्शन. म्हणजे त्याच्या लेवलपर्यंत ती पोहोचत नाही. ते आम्हाला पण वाईट वाटतं जेव्हा कस्टमर आम्हाला कंप्लेंट करतो की बाबा तुम्ही ही वस्तू मला दिली, पहिलेची टेस्ट नाही यायला. मग तेव्हा आम्हाला सांगायला लागतं की सर बघा, पहिलेची परिस्थिती अशी होती, ते गॅसवर बनलं जात होतं, त्याला हाय फ्लेम लागायची, आणि आता ते थोडंसं नॉर्मल फ्लेमवर बनतं म्हणून त्याला टेस्ट येत नाही. बेसिकली रेस्टॉरंट्स वगैरे बघायला गेलं आपण की त्याला हाय फ्लेममध्येच करावं लागतं. हे नॉर्मल फ्लेम्समध्ये ते काम होत नाही. तुमचे कस्टमर जे ते लॉयल आहेत, म्हणजे इतक्या वर्षांचे, तर ते समजून घेत आहेत का? समजून घेतात, ते समजून घेतात. पण त्यांना पण आपल्याला एक्सप्लेन करावं लागतं. कुठले कस्टमर होऊन जातात सॅटिस्फाईड, कुठले कस्टमर बोलतात नाही ऐसा थोडी होता है, हम लोग भी घर पे बनाता है. मला आता सांगा, हाय फ्लेमचा विषय आला, सगळेच पदार्थ हे हाय फ्लेमवरती होतात, त्यामध्ये लवकर होतात, त्याला ते एक टेस्ट येते. पण चायनीजचा जो पदार्थ, कोणताही चायनीजचा कोणताही पदार्थ, फूड आयटम तुम्ही घ्या, त्याला बाय डिफॉल्ट हाय फ्लेम लागते आणि तो थोडासा खरपूस
भाजावाच लागतो, त्याच्यानंतर ती टेस्ट येते. तर चायनीजचं काय करतं? चायनीज ह्याच्यावर तर पॉसिबलच नाही. चायनीज ह्याच्यावर पॉसिबलच नाहीये ते. बोलो. उसको फांसना चाहिए, हाँ. उसको गर्म होने के लिए कढ़ाई ज़्यादा गर्म होना चाहिए, उसके लिए चाइनीज नहीं होता है. वो चाइनीज आपका आप राइस भी बनाओगे ना, चाइनीज हिलाते हिलाते वो टूट जाके गीला हो जाता है. चाइनीज के लिए नहीं होता, इसलिए हम लोग चाइनीज वाला ही बंद कर दिया. पण तुम्हाला भात वगैरे शिजवताना पण त्रास होतो. भात वगैरे शिजवताना पहिले जे भात शिजून हे सॉफ्ट होऊन जायचा, आता त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे आटत नाही ते. बरोबर. आता पाणी आटवायला ठेवलं तर भात खालून करपायला लागतो, म्हणून ते पण प्रॉब्लेम्स आहेत ते. चायनीज बंदच केलं. चायनीज आम्ही आता सध्या टोटली बंद केलेलं आहे. त्याच्या गॅस से इंडक्शन पे मजा आ रहा है क्या? मज़ा तो क्या आ रहा है, मजबूरी निकाल रहे हैं हम लोग बस. गैस में जो मज़ा है इसमें मज़ा नहीं है. और दूसरी गर्म भी बहुत है, ज़्यादा हीट है, हीट है. गैस से ज्यादा हीट जनरेट करता है. ये ज़्यादा हीट है. काम कम करता है, हीट ज्यादा देता है. हाँ, हीट ज़्यादा देता है. तो थोड़ा सा आपका काम करने का भी टाइम भी बढ़ गया है. हाँ, टाइम भी बढ़ गया और दूसरी बात काम भी बराबर नहीं होता है. अब इतना ते जैसे पण सॅटिस्फाय होत नाही कामानिमित्त, कारण की कंप्लेंट आली तर आम्ही धावून ह्यांच्याकडे येतो, क्या उसका तुमने ठीक से खाना बनाया की नहीं. कोई भी चीज़ बनाएगा, अगर उसमें अगर पानी नहीं सूखेगा तो प्लेट में पानी निकल जाएगा ना. पानी नहीं सूखेगा और दूसरे बराबर नहीं, वो भी बॉयल नहीं होता बराबर. अभी छोटी टोप है, थोड़ा बॉयल हो रहा है. अभी बड़ी टोप चलाएंगे तो ग्रेवी भी बराबर पाके के अंदर अंदर है वो होता है, ऊपर खोल के नहीं पकता है. ये हम आपके लिए दुआ करेंगे की जल्दी ये जो गॅस की समस्या आहे वो सॉल्व्ह हो जाए. तर आपण सध्या आहोत द ग्रेट पंजाब रेस्टॉरंटच्या किचनमध्ये. मुळात स्वयंपाक करणं हे एक सायन्स आहे. म्हणजे ते भातातलं पाणी सुकवणं असेल किंवा कोणता पदार्थ किती वेळ गॅसवरती ठेवून किती हाय फ्लेमवरती ठेवणं, हे हा कलेचा भाग आहे आणि हा सायन्सचा भाग आहे खरं तर. आणि त्याच्या आपापल्या रिक्वायरमेंट असतात. जसं हॉटेल्समध्ये जेवण करताना हाय फ्लेम असणं ही एक बेसिक रिक्वायरमेंट असते आणि ज्या ऑर्डर्स असतात त्या हाय फ्लेमवरतीच तयार केले जातात. आणि स्पेशली चायनीजचे जे पदार्थ असतात ते चायनीजचे सगळेच पदार्थ हे हाय फ्लेमवरती तयार केले जातात. पण इंडक्शन आपण जर पाहिलं तर इंडक्शनची कॉईल असते, त्याच्यामुळे इंडक्शनच्या कॉईलवरती हाय फ्लेम अजिबात जनरेट होत नाही आणि कुठेतरी त्याचा फटका आता या संपूर्ण हॉटेल व्यवसायाला बसलेला पाहायला मिळतोय. आधीचं आपण पाहिलं तर गॅसचा फटका बसला होता, इंडक्शन पिक्चरमध्ये आले. आता वाटलं होतं की इंडक्शनमुळे थोडीफार इंडस्ट्री सावरलेली आहे, पण फटका जो आहे, इम्पॅक्ट जो आहे इंडक्शनचा, तो सुद्धा कुठेतरी इंडस्ट्रीला बसलेला आहे, फूड इंडस्ट्रीला बसलेला आहे. त्याचं कारण म्हणजे अर्थात क्षमता असते प्रत्येक गोष्टी. इंडक्शनची ती क्षमता नाहीये की एक अख्खं रेस्टॉरंट ते इंडक्शनवरती सुरळीतपणे चालू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर यांच्यासह मी संकेत ओराक, न्यूज 18 मराठी, मुंबई.